नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं MS TV चॅनलवरती सहर्ष स्वागत। तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। राज्य मंत्रिमंडळाचे मंगळवारी झालेल्या बैठकीत महायुती सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले। तर या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते। येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक असल्याचे आता होणारी मंत्रिमंडळाची बैठक ही महत्त्वाची ठरली। आता त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत एकूण 8 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील दूध उत्पन्नासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला। त्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यात दूध विकल्यास गती देण्यासाठी राज्य सरकारने 149 रुपयाचा निधीसुद्धा मंजूर केला आहे। आणि कॅबिनेटमध्ये आलेल्या 8 मोठे निर्णय, विदर्भ व मराठवाड्यात दूध विकण्यास गती देणार 149 कोटी सामान्यता, तर मराठवाड्यातील खालचा झालेल्या वर्ग दोघांच्या इनाम व देवस्थानींच्या जमिनी वर्ग 1 करण्याचा निर्णय, लाखो नागरिकांस लाभ इत्यादी भरपूर निधी लाभ व्हायचा शक्यता आहे। तर मित्रांनो, याविषयी आपले काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।